नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे शनिवार आणि हे सकाळचं 6:45चं टायमिंग आहे बघा. आंघोळ ते झालेली होती आणि आलेलं होतं पाणी. तर म्हटलं चला आता पहिलाच्या इथे पाणी पटकन भरून घ्यावं. भांडी लावायची होती मला रात्रीची. तर आता पाण्याकडे बघत बसण्यापेक्षा म्हटलं बारीक होतं पाणी लावलं आणि पटापटा जे भांडी जे आहेत ते लावून घेतले. आता बघा पाणी यायला लागलं तर एकसारखं येते आणि नाही म्हणजे पाकच नाही. तर आता त्या दिवशी 2 दिवस पाणी नव्हतं. आता मी म्हणजे लक्षातच ठेवत नाही आहे की पाणी कधी आलेलं कधी नाही. येते त्यावेळी भरायचं आणि आता पाण्याला एवढा फोर्स आहे की डायरेक्ट टाकीत म्हणजे मोटरचं जे लाईट आहे ना तर ती वाचते आता माझी. एवढं फोर्समध्ये पाणी असते. पण वरती जाऊपर्यंत ते बारीक होते तरी पण दिवसभर आपले ते बिना मोटरचं जे पाणी आहे ते भरत राहते. तर त्याच्याकडनं एक मनाला दिलासा आहे बघा की मोटर चालू राहत नाही. पहिला तास, दीड तास, 2 तास अशी मोटर चालू राहायची, एवढं बारीक पाणी यायचं. पण आता मध्ये ज्या पाईपलाईन बदलल्यात तर त्याच्यामुळं आहे ना पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मिटलेला आहे. असं आता इथं भांडी सगळी लावून घेतली आणि मला आज करायचा होता शिरा. इथं मी आता रवा भाजायसाठी भांडं ठेवून गेलेलो होतो. गॅस बारीक करून एका साईडला दूध ठेवलेलं होतं, एका साईडला ठेवलेलं होतं चहासाठी पाणी. आणि सानू आले बघा इथं. अचानकच तिनं आता हे भांडं का धरलं असेल मलाच काय माहीत नाही आणि एवढं भाजलं तिला. ती वरडल्यानंतर मी बाहेरनं तिला विचारत होतो. वरडल्यानंतर मी आत आल्यावर बघतोय तिच्याकडं. मला वाटलं चेष्टाच करायला लागल्या, पण हात एवढा लाल भडक झालेला होता. भांडं तिनं डायरेक्ट असं धरलेलं आहे. तर असं आहे बघा, लहान ते लहान मोठी पोरंसुद्धा अशी करतात. मला हेच कळेना ती भांडं का धरायला लागली. मी तिला ओरडत पण होतो आणि माझं मलाच हे वाटायला लागलेलं की तर मी कॉक बंद करायसाठी बाहेर गेलेलो होतो. तेवढ्या त्या पोरगीने इथं कारभार करून घेतलेला आहे. पण माझ्याकडं आहे ना असं मलम ठेवलेले आहेत मी, म्हणजे भाजल्यानंतर. आता श्रीला गौर गणपतीच्या वेळेस दूध पूर्ण एक पातेलभर दूध त्याच्या पायावरती पडलेलं, गुडघ्यापासनं पाय त्याचा पूर्ण अंगठ्यापर्यंत पूर्ण सगळं चमडं जे आहे त्याचं वरचं पूर्ण असं भाजल्यासारखं झालेलं होतं. गरम दूध पूर्ण पडलेलं त्याच्या पायावर. तर त्यावेळेला मलम आणलेला होता आणि तेव्हापासून मी मलम ही असं ठेवतच असते. तर गाडी घेतलेली नवीन त्याच्यामध्ये पण असते बघा ते फर्स्ट एड बॉक्स म्हणून. तर तो पण मी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. कारण बघा कधी पण कापलं, भाजलं, वाफ लागली तर हे मलम लावलं ना तर आपल्याला आराम पडते, जास्त रखरखत नाही. तिला अजून जास्त त्रास होत होता त्यामुळं म्हटलं बघू दुसरा तर मलम लावून बघावं. तर तिला गार पडल्यानंतरच मग मी माझ्या कामाला लागलेलो आहे. तर इथं आता मला करून घ्यायचं होतं शिरा. तर तुम्ही पण असे मलम जे आहेत ते आणून ठेवू शकताय बघा. कारण कधी पण आपल्याला घरात आता किचन कट्ट्यापाशी म्हणा किंवा गाडीवरनं पोरं येताना त्यांना असं सायलेन्सर ते भाजतात. श्रीला तर भरपूर वेळा भाजल्यात. ज्यावेळी लहान असताना ते 2 पाय टाकून त्याला कळायचंच नाही की कुठल्या बाजूनं चढायचं गाडीवरती. त्यामुळं तर भाजून घ्यायचं असं सारखं. तर मी सारखं ठेवतोय असं मलम ते नाहीत ते. तर आता इथं तेल टाकून शिरा चांगला रवा चांगला भाजून घेतलेला आहे. तर तेलातच करतो आहे आम्ही, जास्त तर आमच्याकडं तूप नसते आणि आमच्या घरातल्या सगळ्यांनाच सवय आहे तेलाचा शिरा जो आहे तो खायचा. आणि श्री तर माहिती आहे त्याला की घरात तूप नसते तरी पण त्याचं विचारायचं सुरू असते ह्याच्यातमध्ये काय घातलं आहे. जास्त तर तूप कधीच नसते. आता दिवाळीला आणलेलं बघा तूप, तेव्हापासून तुपाचा म्हणजे नावसुद्धा नाही आहे घरात. इथं आता स्त्रीची आंघोळ झालेली होती. सानू आता आंघोळीसाठी चाललेली. आता ह्यांना जायची गडबड होती त्यामुळं पटकन इथं गरम पाणी करून घेऊन शिरा करून घेतला. आणि माझ्या एकदा लक्षातच नसते पोरं कधी उठून आंघोळीला पटापटा जातात असं. तर आता आम्ही तिघांनी इथे घेतलेलं आहे नाश्ता करायला. तर बघा जेव्हा बनवत नाही तेव्हा खातच नाहीत आणि आपण जेव्हा बनवतो तेव्हा खातात. तर हेच माझ्या लक्षात आलं की आपण केलं तर खाणारच, नाही केल्यावर खाणारच नाही. तर असं आहे. आता मी रोज सकाळचं ह्या सगळ्यांना आहे ना शिरा, उपीट, पोहे असं द्यायचं ठरवले. कारण बघा सकाळी एकदा गेलीत की त्याच्यावरती हिने दुपारी येणार. आता काम लांबचं सुरू झालं तर मग तर संध्याकाळीच येणार. त्यामुळं म्हटलं की सकाळचं जरा थोडंसं काय असलं खाल्लं की आपलं त्यांची पण ताकद जी आहे कमी पडणार नाही. कारण काम इतकं लोड असते. गवंडी काम तुम्हाला माहीतच असेल. फुलं बघ केवढे लागले.
हे तर आता हे गेलेले होते तिथनं लोटून झाडून हांतरून त्यांनी सगळं काढून घेतलं आणि श्री बघा नाश्ता करून परत झोपलेला होता. तर पडदं लावायचं होतं, काल जे धुतलेलं पडदं होतं तसंच ते घडी घातलेलं पडदं गोळा होऊन सोफ्यावरती पडलेलं होतं. तर म्हणलं चला आता पडदं लावून घ्यावं. तर हे बटणं काढायची माझ्या लक्षातच नाहीत, पडद्याची जे म्हणजे काय म्हणतात त्याला, तर रिंगा काय म्हणतात कोणास ठाऊक, पण ते आहेत ना ते काढायचं माझ्या लक्षातच नाही. मशीनला लावल्यानंतर पूर्ण सगळे निघून पडले. थोडं थोडं कापड जे आहे आतलं ते पण निघलेलं होतं. तर म्हटलं असू दे आता बसते का पहिला बघावं, नाही तर मी तसंच लावणार होतो. पण बसलं आणि पिक्चर छान लावलेलं होता. बघत बघत म्हटलं चला आता कामं आवरून घ्यायची. आणि इथं बघा चादर टाकलेलं, कारण एवढं समोरनं ऊन येतं आहे, एखादं घर आता समोर झाल्याशिवाय हे ऊन जे आहे ते बंद होणार नाही. ज्या वेळेला म्हणजे पाऊस सुरू असतो, थंडी सुरू असते, त्यावेळेला छान वाटते. पण आता उन्हाळ्यात असं काचवरनं ऊन आत पडायला लागलं, टी व्ही पण व्यवस्थित दिसत नाही आणि परत घरात ऊन पण भरपूर येते. त्यासाठी इथं टी व्ही बघत होती पोरं, तर त्यांनी चादर टाकून घेतलेली होती. तर म्हटलं चला आता पडदा लावून घ्यावा. पडदा त्यांनी लावून घेतलं आणि बाकीचं सगळं आवरून त्यांनी घेतलं. व्हिडिओ पण तुम्हाला मला द्यायचा होता आणि मी अनेकदा पण सांगत आहे की व्हिडिओचं जे म्हणजे आपला जो व्हिडिओ येतो आहे आपल्याला, तर तो दुपारी 4 वाजता येतो आहे. तर 2ची टायमिंग केलेली होती पण जमत नाही 2ला टाकायचं, काय ना काय तर अचानक काम निघते आणि नेमकं मग शनिवार रविवार व्हिडिओ टाकायचं राहून जाते. 2 वाजता व्हिडिओची टायमिंग जर केली तर त्यामुळं. तर आता बघा मी 4ची टायमिंग केलेलं आहे. आणि कोण नवीन ताई जर माझं चॅनल बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा. कामाला गेलता काय विचारायला? काय ॲक्शन कराय बरं का होते तुम्हाला सगळं. अरे आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे 6:30चं. तर बघा आता आपण मशीनला कपडे भरपूर लावू शकतो आहे, पण मला आहे ना जे आपण गॅस पुसते बघा, किचन कट्टा पुसते, ते कपडे त्याच्यामध्ये नाही लावू वाटत. लावतात का नाही मला नाही माहिती, कारण बघा चिकट आणि घाण झालेले असतात आणि ती लावली तर उगाच मशीनचं आधीच आपली साधी कपडे घातले तरी पण ते बंद राहिलं तर वास येते त्याचा. आणि त्यामुळं म्हटलं की ही जी कपडे आहेत ती मी जशी मशीन आणले तसे 2 दिवसाला ही अशी निरम्यात गरम पाण्यात भिजत घालून ठेवली आणि सकाळी उठून धुतली की बघा किती छान खळखळीत निघतात. तर असा आता इथं ही सगळी कपडे धुवायचे होते मला आणि परत जेवणाला घालायचं होतं, भांडी घासायची होती आणि हे आता डायरेक्ट संध्याकाळचं टायमिंग आहे. मम्मीला लावलं काम असं टायटल खाली. कांदा कापायला दिलं मला. सापडलं? हा टावेल म्हणाला. अरे ते काल पप्पासनी दिले चौकट बसवल्यावर, नारळ, टॉवेल, टोपी. सगळं जेवढं येईल तेवढं टावेल काढून आपल्याला गुंडळतोय. श्री मला म्हणा आता हे टावेल हे पान 2 वर्षा. जरा किती वाजलं दाखव मला. आराच्या पाराला जेवण आहे आमचं. 8:30 वाजल्यात. या दोघा माया लेकरांचं काय चाललंय बघा. आत्ता आणतात वय हो, आत्ता आणतात, एवढ्या वेळानं आणतात चिकन. मग कधी बी आणलं आणि खाल्लं की मग स्वतः करायचं आणि खायचं असं असते आपल्यात. ए कुठं आले? होय काला मसाला कुठे आहे? मसाला आहे की तिथं. देईल ना. दीड बाजू आहे. होय भाजायला पाहिजे. एवढं त्याच्यात काय काय लागणार आहे प्रत्येक? टॅमॅटो, कांदा, आलं, लसूण टॅमॅटो काप जरा. कापतं की. गिरवी त्याच्यात काय काय लिहिले? कोण करणार आहे? सुहानी करणार आहे होय. तू करणार? चिकन खात नाही आणि हात घालून बसले तर. हे काय लिहिले बघ. हां प्रेशर बघू दाखवा कसला आहे. सवय
सवाई मटण मसाला. प्रेशर कुकरमध्ये एक चमचा तेलामध्ये अर्धा 3 स्पून जिरे परतून त्यात 500 ग्रॅम हे उडतात ते करपल. असं करायचं त्याच्यात. भांडी घासली, किती घासायची भांडी बाई बाई. बायकांना किती पगार आहे माहित आहे काय? भांडी घासणारे, जेवण करणाऱ्या बायकांना, भांडी घासणाऱ्या बायकांना 5,000 पगार आहे. 5 होय. तर नुसताच पगार मिळणार तिला. मग काय नवऱ्याचं प्रेम मिळणार नाही. परत आता ते तिचा नवरा सोडून तुमच्या प्रेम कशाला घ्यायला येईल? काम कर. काम मी काय सांगले, काम वाल्या बायकांना एवढा पगार हाय. तेच न कामवाल्या- भांडी म्हणून स्वतःच्या बायकाला हे करतात. हा, लोट झाड करणाऱ्या बायकांना 5,000 पगार आहे. इथं बिन पगारीन फुलं अधिकारी झाले. हे काढा. मग कधी तर असा डाव करायला लागते. मला खायचं म्हणजे आम्ही करून खातो बा. खावा खावा, टाकले तीळ. मला बी द्या, करा आणि मला पण द्या. तीळ टाकले. मला खडा मसाला दे. ठेवा ठेवा. हं. खडा मसाला काय काय टाकलं त्यात? कसं आहे ती? बघा, ही कसं आहे? ही मोहरी आहे ती पिवळी. पिवळे मोहरे खालची घाल. होय? अरे ब्लडी आहे. मला ह्याचा मसाला दे म्हणलं तुला विषय. काय काढून घे. मग ब्लडी आहे नीट सांगते. कर. हे घ्या. जराशीच खायची. थांबा बाई, मी देतो. वाघ बघ. हे चालते तेवढी. जिरं टाकून चालते का? मोहरी. बस रे. जिरं? हा? कुठं रे तू? जिरं जिरं? घाला की त्यात डायरेक्ट. तिला घाली. चल हे घालतात का? चल लवकर. एक आणखी काय फोडतो लगेच. काय पण की कशाही नको त्याच्यावर. हा? आणि पाणी घे. हे कुठं आहे गं? भाजायला नाही. त्याच्यात तेल लावता अजून जरा टाका पाहिजे. वास येते फक्त. होय? हा? हळद. नाही नाही हाय. जास्त होते हळद. मग हे टॅमॅटो बी हे करूया. परतूया ह्याच्यात. कांद्याच्या वेळी गिरवी पाहिजे. गिरवी. कांद्याच्या वेळी गिरवी करायची. गिरवी. जरा पाणी होतं घ्यायचं. थोडंसं शिजलंय का बघा पहिला. हे होईत नाही बरोबर. घालतात नाही ते. ते मोठं ताट घ्या आणि त्याच्यात पाणी भरा. उलट त्याला हे व्हायला पाहिजे. उभं. उभी व्हायला पाहिजे अशी उभी. त्याला पण दोघींना बी घेऊ दे उभे जरा जरा. ते कापड काढ रे तिथलं. कापड काढ. बंद कर. पाणी जरा काढ बाजूला. हॅलो. हॅलो हॅलो. चालतं. अहो त्याच्यात पाणी होत. पाणी होत जरा. ह्याच्यात कर की. हे लगेच होते. ह्याच्यात होते की. हे चिकन नाही, हे फणसाची भाजी आहे. फणसाची भाजी. ते उघड बघ. त्याला इकडे घेत
मस्त उघडतं ते. चिकन खायची एवढी हाऊस. चिकन खायची हाऊस. हे बी वाटायचं ना. कसला कट केला असला. पप्पाने केले गं, मी नाही करत. बरं झालं एकदा आता माहिती झालं. ये अनिकेतच्या मम्मीने हे दिले. भाजी छान. काय बरं फणसाची भाजी. हे तुला चालणार हे काढू घे. हे लागत नाही ना. हा नाही लागत. हां, मसाल्यात काय काय घातलंस? आठवायच्या आहे अजून कशात पातेल्यात. हां काय काय घातलं मसाल्यामध्ये, काय काय घातलं. मोहरी. हां आणि जेवण भारी करतेस तू का? मम्मीने शिकवले. पसारा करायला शिकवले का मम्मीनं? हा मम्मीच आहेत काय? बरं बरं असू दे, चांगलं गुण आहे. पसारा बी करायचं गुण आहेत मम्मीच्या मध्ये. तर बघा इथं सेम सुहानीनं मी जसं करतोय तसंच केलेलं होतं. पण बघा प्रत्येकाच्या हाताची चव जी आहे ना वेगळी असते, ते खरंच आहे. आणि सानू जे करतात तर तिच्या हाताची चव वेगळी लागत्या. सुहानी जे करतात तर तिच्या हातची चव वेगळी, आणि मी जे करतोय तर माझ्या हातची चव वेगळी. काय असते काय माहिती ह्याच्यामध्ये, बहुतेक मसाला भाजण्याची पद्धत वेगळी असू शकते, किंवा एखादी वस्तू त्याच्यामध्ये घातली तर त्यानं त्याची चव बदलू शकते. काय होते काय माहिती. पण बघा पुरी ज्या वेळेला जेवण करतात ना त्यावेळेला वेगळंच वाटतं, जेव्हा मी करतो त्यावेळेला वेगळंच. तर छान करतात बघा, कधी तर करणार पण एवढं भारी करतात की माणसानं परत परत म्हणावं की म्हणजे छान झाले आणि भारी झाले. तर मसाला दोन्ही साईडला तिनं भाजून घेतलेला आहे, एका साईडला चिकनसाठी आणि एका साईडला काय बरं सुक्यासाठी. तर इथं दोन्हीकडं तिचा हात चालूच होता. आता मी कायच ह्याच्यात हात लावलेला नव्हता आणि सगळं तिनं करून घेतलेलं आहे. श्रीनं तिच्या पप्पानी तिला मदत केलेली होती. तर भांड्याचा ढीग इथं भरपूर पडलेला होता. म्हटलं चला आता हे पसारा जो आहे तो आपण आवरून घ्यावं, कारण जेवल्यानंतर मला तर आहे ना ताटसुद्धा उचलू वाटत नाही, असं होतं, एवढा कंटाळ येते. त्यामुळं म्हटलं आता किती कंटाळ केला तर करायला लागते. पण म्हटलं चला किचन कट्ट्यावरती असा पसारा बघितल्यानंतर तिला पण गोंधळल्यासारखं होईल आणि मला पण ते बघवत नव्हतं. मग उभारून इथं बघण्यापेक्षा म्हटलं पहिला भांडी जी आहेत ती सगळी नेऊन बाहेर ठेवावीत आणि जेवल्यानंतर घासायची. तर कुठलं काय, एकदा जेवलो बिग बॉस बघत बसलो ते तिथंच. इथं आहे ना आता जेवण झालेलं होतं, तर म्हटलं चला पहिलं काळूला जेवण घालून घ्यावं, कारण तिचं आहे ना आता महिनाभर बाहेर होती त्यामुळं तिथली सवय पूर्ण मोडलेली आहे. तिला चपाती दिली, भाकरी दिली, काय पण दिलं तर खात नाही. पण भात आणि थोडंसं दूध टाकलं की खात्या. चिकनचा रस्सा, चिकन असं ते ना असलं की मटण, अंडी त्यावेळेला ती खात्या. आणि एरवी बघा नुसतं थोडंसं दूध जरी भातावरती टाकलं तर तेवढंसंच ते भातावरतीच ती दिवसभर असत्या, 2 टाईम 3 टाईम फक्त भात, थोडंसं दूध आणि बिस्किट पुडा एवढ्यावरतीच असते. तिची पूर्ण सवय बिघडल्या बाहेर जेवायला होती. तर बघा आपण सवय लावण्यावरती आहे. तर जसं आता तिला घरात खायला बोलवलं, थांबली का नाही, तिला सवय होऊन जाईल, मग ती बाहेर नाही फिरणार. पण आता तसं आम्ही एकावेळेस तिकडं जायला लागते त्यामुळे तिला तशीच सवय आहे की ती बाहेर फिरायसारखी तिला सवय. आम्ही बांधून ते नाही ठेवत, कारण आम्ही कधी पण अचानक तिकडं जातोय आणि मग त्यामुळं तिचा हाल व्हायला नको यासाठी. तर इथं बघा जेवायला घेतलेलं होतं. आणि आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट. तर आजचं जेवण जे आहे सुहानीने केलेलं आहे. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.